या सगळ्यामध्ये उत्तर रात्र ही तुझ्यासाठी फार महत्वाची ठरली आहे आणि अशा एका उत्तर रात्री तुझ्या हातून 37 पानांचं एक टेक्निकली जरी म्हणायला गेलं तर महाकाव्य लिहिलं गेलं ते तुंबारा. कवी मनाचा असण्याची जाणीव आणि कागदावर पेन ठेवल्यानंतर एक सलग 37 पानं लिहून काढलं. आत काय घालमेल होती आणि आज मागे वळून पाहताना त्याची कनोटेशन्स किंवा त्याचे संदर्भ हे पुन्हा नव्याने उमगतायत का? कारण तुंबाराची नवीन एडिशनही तशा अर्थानं आली आहे, त्यातली वेगळी पेंटिंग्स किंवा या सगळ्या गोष्टी याबद्दल तू बोलास असं एक रिक्वेस्ट. म्हणजे कसं की हे पुस्तक दुसऱ्यांदा प्रसिद्ध होत आहे. याच्यामधली पेंटिंग आहेत ती 5वी 6वी 7वीतल्या मुलांची आहेत. त्यांच्यासमोर याचं वाचन केलं होतं आणि ती आहेत. खरी गोष्ट अशी आहे की जे मी रायटर लोकांचं जेव्हा ऐकतो तेव्हा ते विचार करतात, प्लॅन करतात, आराखडा आखतात, मग ते डोक्यात खूप साचलं की लिहायला सुरुवात करतात वगैरे. मी रायटर नाही आहे. मला कवितांची आवड कॉलेजमधले पासून आहे. मी जेव्हा वॉचमन म्हणून कामाला लागलो तेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर सोप्यातला सोपा विषय मराठी म्हणून घेतला. तेव्हा विद्रोही कविता नुकत्याच आल्या होत्या. मला त्याची आवड निर्माण झाली. मग कविता खूप वाचल्या, पाठ केल्या आणि मग कधीतरी एकांग स्पर्धा, मग सुनील कुलकर्णी भेटले घाशीराम कोतवालमध्ये काम करणारे, मग त्यांनी काही चांगले संस्कार केले आमच्यावर. मग मुंबईला आलो, मग नाटक केलं. ह्या प्रवासात नटरंगवरचं नाटक करत होतो तेव्हा रात्री घरी आलो, काय 1:30-2ला आलो असेल. शेवटची ट्रेन संपली, 1:30-2ला संपते. त्या शेवटच्या ट्रेननं आलो, चुनाभट्टीवरनं घरी चालत आलो आणि घरी बसलो तर एक रजिस्टर होतं समोर. ती घेतला आणि लिहायला सुरुवात केली. काहीच मनात नव्हतं, एक वाक्य मनात नव्हतं, फक्त अरे हे का असं का असतं, असं बसलो होतो आणि पेन रजिस्टर असं घेतलं आणि लिहायला सुरुवात केली. इतकं की 12-15 पानं झालं, हात दुखायला लागला. मग ते मधलं पान सोडलं, तर हे नंतर लिहू, चला पुढचं सुचवतं, पुढचं लिहिलं. अशी 3 पानं सोडली होती मी. त्यातला इंटरव्हलचं पान सोडलं होतं, मध्ये एक प्रेयसीचा प्रसंग सोडला होता आणि शेवटचा प्रसंग सोडला. असं करत सकाळ झाली, झोपलो. परत सकाळी त्या नाटकाचं म्युझिक करायचं होतं. ते लाला म्हणून होतं, त्याच्या म्युझिक स्टुडिओवर गेलो आम्ही. तर गेलो आणि तो म्हटला की अरे मला याला अर्धा तास आहे, तुम्ही जरा बसा तिथेच. तर मी त्या रात्रीच्या जागरणात फुल होतो, 6 वाजेपर्यंत झोपलोच नव्हतो. तर म्हटलं काल काय लिहिले जर बघूया रे. तर थांबतात, हे मधलं आहे ना ते पहिले पूर्ण करूया. मग ते पूर्ण केलं पहिलं. आणि आता असं वाटतं की हे मी काहीच ठरवलं नव्हतं आणि हे सगळं लिहिलं आहे. मग जेव्हा वाचन करायला लागलो तेव्हा म्हटल्यावर हे खूप अर्थपूर्ण आहे, हे खूप अर्थपूर्ण आहे. तर ते ॲक्सिडेंटल रायटिंग आहे, त्यामुळं त्याला काहीच म्हणता येत नाही. पण आता जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा समजा की ह्याच्यामध्ये शेवट असा आहे ना की आता रानात जायचं आहे, डोंगरात जायचं आहे, तिथे 1 कोंब, 2 कोंब, कोंबच कोंब, एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ, खरखरीत मायळू कडा, त्याला झाडाचा पडला वेढा, दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल. तर झाड ही एक आता मशाल असेल की नव्या दुनियेसाठी, असं काही तेव्हा डोक्यात नव्हतं. की सर्वेश्वर दयाल सक्सेनांच्या एक कविता वाचत होतो, त्यात कविता नाही माझ्याकडे कुठेतरी असेल घरात. तर त्याच्यामध्ये पण लिहिलं की जलहीन सूखी पथरीली जगह पे अगर कुछ पौधा बड़ा होता है और वो हरा होता है, इससे ज़्यादा प्यार भरा दुनिया में कोई नहीं होता. क्या बात. तर असं वाटलं की त्यांनी 1940-50 साली त्या कवितेत जे म्हटलं ते मी 1990 सालाला माझ्या ह्याच्यात असं म्हणून मांडलं आहे का. तर काय माहीत नाही, असा योगायोग आला. आणि मग परत मी नेमकं झाडांचंच काम करायला घेतलं आणि मी त्याच्यामधलं जगणं आहे ते असं वाटतं की नंतर की मनुष्यजात सुरुवात झाली तेव्हापासून मनुष्यजातीचा एंड होईल तिथपर्यंत हे मधला स्पॅन आहे का, असं आपल्या आपण अर्थ लावत बसलो. पण असा ॲक्सिडेंट आहे तो.